लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सिल्लेखान्यात पोलिसांचा छापा, गोवंशासह मांस जप्त, एकाला अटक. शहरातील हॉटेल, शादीखाने व दुकानावर देत होते मांस. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक पोलिसांनी सिल्लेखाना परिसरात धाड टाकून अवैध गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश केला. या कारवाईत 1 आरोपी अटक तर 7 आरोपी फरार झाले आहेत. दिनांक 29 जून रोजी 8 वाजेच्या सुमारास क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस यांना गोपनीय बातमीदारांकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की शहरातील सिल्लेखाना येथे अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवलेली आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी पोलीस गेले असता तेथे एका गाळ्यामध्ये काही इसम गोवंश जातीच्या जनावरांची अवैध कत्तल करीत असताना दिसून आले. त्यातील एक इसम पकडला. त्याचे नाव विचारले असता शफीक शरीफ कुरेशी राहणार समतानगर असे सांगितले. बाकीचे पळून गेले. त्यांचे नाव शफीक कुरेशी यांनी विचारले असता त्याने सांगितले की समीर उर्फ भुऱ्या कुरेशी, अनीस हनीफ कुरेशी, असलम सर्व राहणार सिल्लेखाना असे 3 आरोपी पळून गेले असे सांगितले. सदर घटनास्थळाची पाहणी केली असता 4 जिवंत जनावरे व अंदाजे 250 किलो मांस दिसून आले. अधिक विचारपूस केली असता असे सांगितले की जनावरे कत्तल केल्यानंतर त्यांचे मांस कलीम छोटू कुरेशी, शेख अझहर शेख, चांद कुरेशी, अब्रार जब्बार कुरेशी, जफर मुख्तार कुरेशी सर्व राहणार छत्रपती संभाजीनगर यांना देतो असे सांगितले. ते हा मांस शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, मॅरेज हॉलमध्ये व बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्या दुकानात पुरवठा करतात असे पकडल्या गेलेल्या आरोपीने शफीक कुरेशी यांनी सांगितले. सदरील ठिकाणी 1,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, 4 जिवंत गोवंश जातीची जनावरे व मांस जप्ती पंचनामा करून सदरील 8 आरोपींविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार पंकज बुंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 215/2026 कलम 5ब 9अ 9ब 11 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, परिमंडळ 1 छत्रपती संभाजीनगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने, पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा मस्के, पोलीस शरद देशमुख, महादेव खिरोडकर, पद्मसिंह कोळेकर, नितीन नागरे, पंकज बुंदे यांनी केली आहे. पुढील तपास क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुगे हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.